तुम्ही एक सांगा, किती लोक अंदर टाकले ईडी मध्ये? येत भाजपवाला अंदर काय? पण माझं असं म्हणणं आहे का एका बीजेपीच्या कार्यकर्त्यावर ईडी का नाही झाली जातं याचं उत्तर नाही दिलं पाहिजे. होऊ शकते का की भविष्यात आपल्यावर ईडी गिडी नाही करण, दुसरं काहीतरी करण एखादा. आता एक धमकी दिली त्यांनी, कोण मला चिठ्ठी पाठवली त्या तुम्हाला अंदर टाकू केजरीवाल सारखं, नाही ऐकलं तर उडून टाकू. तर आम्ही तर पहिलेच भगतसिंगाच्या विचाराच्या, कदाचित निवडणुकीत उडून टाकलं तर आमचं बोलायचं बहुत सोपं राजकारण कसं करता येईल, जातीच्या नावाचं, धर्माच्या नावाचं, काही अशा प्रकारचे इव्हेंट करू. केंद्र सरकारचं मला काही कॉमेंट्स पाहतो आम्ही, तुम्ही कोण सुरू केली? राज्य सरकारच्या मी 4 बैठकी लावल्या, लक्षवेधी लावल्या आणि केंद्रानं धोरण स्वीकारलं 23 मी बंद केलं. मग आपण खासदार आहे, मी बिमार पडलो तर मी मुंबईला जातो उपचार करायला आणि मला मत मारणाऱ्याला इरीन मध्ये दिवस काढावा लागतो. हनुमान चालीसा जर केंद्रात आपण म्हटला असता त्याचा फायदा जास्त झाला असता. किमान त्या हनुमान चालीसामुळे केंद्राला बुद्धी तरी आली असती पियुष गोयलला. आमच्या नवनीतजी राणा त्या भाजपात स्वाभिमानात आणि प्रहार मध्ये पाठवलं. 2 कोटीची गाडी, 17 रुपयाची साडी. आणि त्या दिवशी तर आचारसंहिता लागल्यावर आपलं प्रशासन पण असं झोपलाय वाजतं. कलेक्टर, निवडणूक अधिकारी, त्या मच्छर गाण्या निघाल ते काय म्हणत होते प्रचारात, मग दुसरी भेटबंदी. साडी वाटल्यानं मत भेटू शकत नाही. ती साडीच मी सांगतोय त्यांना पाळण्याचं प्रमुख कारण टाकल्याशिवाय राहणार. गाव बच्चू भाऊ, तुम्ही साडीचा विषय घेतला. गेल्या इतक्या वर्षापासून ते दिवाळीले किराणा देऊन राहिले, गोरगरिबाची दिवाळी उजेडात करून राहिले. तुम्ही त्याला नाही हे प्रहार मध्ये महिलाला कमी दिसते बा मला. पाणी पिल्यावर कान भागली पाहिजे का नाही, जेवण केल्यावर पोट भरलं पाहिजे, मतदान केल्यावर मत पाहायला भेटलं पाहिजे. साधी गोष्ट आहे. सोयाबीनचा खर्च 7 ते 8 हजार रुपये क्विंटलचा आहे एका क्विंटल मागे. आणि सोयाबीनला भाव भेटले 4,500 मायनस. आणि शेती मजबूत झाली तर बेरोजगारीचे 75% प्रश्न मिळू शकतो. निष्ठा लोकांवर ठेवा, नेत्यावर नाही, जनतेवर निष्ठा ठेवा. आजही तुम्ही आता थोडीशी नाराज होऊन घेतली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आता शिंदे साहेब नाराज आहे तुमच्यावर का चालू द्या म्हणते? ते आमचे मित्र आहे. राजकीय नाराजी होईल, मैत्री आमची कायम राहील. आणि आली तर आखरी कसं आहे आपल्याला कोणी बापू आपल्याला काय दर आहे. आली 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 श्रुतीची वऱ्हाडी एक्सप्रेस. हो आली 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 श्रुतीची वऱ्हाडी एक्सप्रेस. नमस्कार, मी तुमची लाडकी विदर्भाची श्रुतिका गावंडे आणि आज आपल्या सोबत आहे बच्चू कडू. आमदार जमदार काही लावायची गरज नाहीये, बच्चू कडू नावे काफी आहे. आता विषय असा आहे की मी जरी विदर्भाची श्रुतिका असली तरी हे व्यक्तिमत्व विदर्भाचं असलं तर महाराष्ट्राचा ढाऱ्या वाघ म्हणून समोर आलाय. त्याच्यामुळे मी पण फाटते थोडीशी प्रश्न विचाराले. तर तरी बच्चू भाऊ तुमचं स्वागत आहे. आता विषय असा झालाय की अमरावतीच्या नेत्यानं सांगितलंय की तुम्ही काही इच्छे आमदार किंवा लोकल लेवलचे नेते राहिले नाहीये, तुम्ही आहे आंतरराष्ट्रीय नेते. तर मग त्या पातळीवरून तुम्ही अमरावती जिल्ह्याला कसं बरं पाहून राहिले? काय राजकीय एकंदरीत वातावरण या गेल्या 5 वर्षातलं? एकंदरीत तिथे जर पाहिलं तर विदर्भातले आणि खास करून अमरावतीच्या विभागातले प्रश्न जर पाहिले तर एक तर सगळ्यात जास्त करोडो शेतकरी आहे. म्हणजे आपल्याकडे जमिनीला पाणी नाही आणि पिकाला भाव नाही, हे तर मुखपाट आहे लोकांचे. त्यासाठी विदर्भातल्या लोकांनी जे प्रयत्न करायला पाहिजे ते ज्यांच्याकडे सत्ता होती मजबूतपणे. आम्ही एकच आमदार आहे, 2 आमदार आहे, 2 आमदारावर एवढा सगळा फरक पडू शकतो. आमच्या पद्धतीने जेवढा प्रयत्न करावा तेवढा करतो. त्यांनी आपल्याला आंतरराष्ट्रीय नेते. पण मला त्यांना विचारायचं आहे, तुमच्या पार्टीचं नाव स्वाभिमान आहे. स्वाभिमान मधल्या आपल्या घरचीच आमच्या भाभीची भाजपात गेल्या आणि भाभीनं काय म्हटलं, आमच्या नवरदेववाले रवी राणाले, तर मी आता स्वाभिमानचा राजीनामा देतो पक्षाचा.
याच्यावर हे स्पष्ट होते त्यांनी दोघांनी स्वाभिमानाचा राजीनामा दिलेला आहे. हे तर स्पष्ट झालं. अरे आमच्या नवनीतजी राणा त्या भाजपात या स्वाभिमानात आणि पूर्व प्रहार मध्ये पाठवल्या. अच्छा. म्हणजे आम्हाला आंतरराष्ट्रीय म्हटल्यापेक्षा तुम्ही कोणत्या स्तरावर आहे ते तर पहा. तुम्ही टिंगल करताय आमची, पण तुमचा स्तर किती घसरला. नावाप्रमाणे असलं पाहिजे का नाही. स्वाभिमान कुठं हरपला स्वाभिमान. मला वाटतं हे तर कोणाला शंभरा पोट्याला विचारलं तर तो काय सांगा, याच्यात तर काही स्वाभिमान दिसत नाही बा. आता आम्हाला तुम्हाला वेगळ्या प्रकारची टिंगल करण्यात काही अर्थ नाही आहे. तुमचीच टिंगल झाली आहे. आम्ही तर लढून राहिलो, जमिनीवरून लढून राहिलो. तुम्ही टिंगल करण्यात की मागे येऊन नाही राहिले. आता तुम्ही म्हणाले 17.5 रुपयाची साडी, आता येते बापा कधी कधी थोड्याशा साड्या, तर एवढं 17.5 रुपयाची नाही आहे. मी आता माहिती घेतली, ते काही जरी कारखाने असते ना साड्या करणारे आपले टेक्सटाईल कंपन्या, याचा काही माल खपत नाही. जो न खपलेला माल तो गोडाऊन मध्ये पडलेला असते, ते कोणीतरी घेणारा वाट पाहते. मग लोक काय करतात, तिच्यातला माल घेऊन येते वाहतुकीनं द्या वाटून. स्वस्त का माल ते काय म्हणते, हा रस्ते का माल स्वस्त में. मग आम्हाला लोकांना काय म्हटलं, हे मी नाही म्हणे, ते एक घाटलडकीची महिला भेटली होती. म्हणे बापा हे तर म्हणे 2 कोटीच्या गाडी खरेदी म्हणे, आणि आम्हाला म्हणे 17 रुपयाची साडी दिली म्हणे. 2 कोटीची गाडी 17 रुपयाची साडी. तर म्हणजे याच्या संविधानाचं तुम्ही पतन करून टाकलं निवडणुकीच्या अगोदर. आणि त्या दिवशी तर आचारसंहिता लागल्यावर आपलं प्रशासन फार कसं झोपलाय मस्त. कलेक्टर, निवडणूक अधिकारी, तिनं बयान दिलंय तर बाबा ते बेकार निघाल्या असेल, मच्छरदाण्या निघाल्या. म्हणजे त्या मच्छरदाण्या निघाल तर ते काय म्हणत होते प्रचारात, मग दुसरी भेट तुमची. आम्ही म्हटलं होतं का बाबासाहेबांच्या संविधानाला याप्रमाणे जर तुम्ही त्याचं पतन करत असाल, आणि छत्रपतीचा अभिमान, सामान्य माणसाचा स्वाभिमान तुम्ही जर दुखवत असाल, तर मग तुमची काही खैर नाहीये. साडी वाटल्यानं मत भेटू शकत नाही. ही साडीच मी सांगतोय त्यांना पाळण्याचं प्रमुख कारण ठरल्याशिवाय राहणार. पण का बच्चू भाऊ, तुम्ही साडीचा विषय घेतला, गेल्या इतक्या वर्षापासून ते दिवाळीले किराणा देऊन राहिले, गोरगरिबाची दिवाळी उजेडात करून राहिले, तुम्ही त्याला नाही हे केलं. ते काम लई मोठं आहे त्याचं. म्हणजे किराणा वाटायचं तर काम मला एवढं पटलं का, ते कसं आहे माहितीये का तुम्हाला, म्हणजे एखाद्याचे 50 रुपये खिशातले काढायचे, दुसऱ्या खिशात 25 रुपये देऊन द्यायचे, अशी व्यवस्था आहे सरळ सरळ. ते काय म्हणतंय का, ज्याच्या खिशातले इकडल्या खिशातून 50 काढा, इकडल्या खिशात 25 रुपये टाकणार. तर बिचारा गरीबाला काही समजत नाही, आणि त्याच्यामुळे तो आनंद होते. 25 भेटलं ते बाबा 50 काढले, त्याचं काय प्रश्न. काय या देशातले प्रश्न किराण्याचे थोडे आहे. ते मान्य आहे, दिवाळीच्या आपण देतोय, हे करतोय, ठीक आहे, आपण आपल्या पद्धतीनं करतोय. आम्ही पण जशी मदत आली, हजारो लोक नाही लाखो लोकांना आपण मदत केली. बिमार पडला असेल 20,000 घे, 25,000 घे, खिशात ते पैसे टाकले. पण ज्यामुळे अशी सवय लागल्यामुळे, ज्याच्यामुळे या लोकशाहीचं पतन होऊ शकतं, ते पहिले शोधणं फार गरजेचं आहे. एक विषय मला अजून घ्यायचा होता याच्यातल्या, मग आपण दुसरं बदलू. आता तुम्ही तरुण पिढीले तुम्ही रक्त ओढता यायचं, तुम्ही म्हणता रक्तदान करा, आणि ते मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीले इथं अमरावतीत आणते दिले दाखवाले. तरुण पिढी कुठे जाईल? काय झालंय का, हा महत्वाचा प्रश्न आहे. आपण काय म्हणतोय, कुठल्या नेता आलं तर तुम आगे बढो हम तुम्हारे पीछे. आगे बढो म्हणजे शरीरानं आगे बढो, विचारानं, कर्मानं. याचा अर्थ असा आहे का तुम्ही निवड हा घोषणा नाही आहे, तुम्ही नेतृत्व केलं पाहिजे चांगल्या कामाचं. तुमचं काय काम आहे का, एखादं ते काय दयांडी असली तर 2-3 हिरवानाचे हिरोईन आणायच्या, लोकांना भरगच कार्यक्रम दाखवायचा.
एक असा मोठा आरोग्य शिबिर हम्म. याच्यासाठी आपण काही केलं का? मेळघाटात गेल्या त्या, पण होळीलाच गेल्या. हम्म. त्या मेळघाटामध्ये कुपोषण आहे त्याच्यासाठी बैठक लावली का आपण? हम्म. त्या मेळघाट मधले मजूर स्थानांतरित होते, केंद्राची MREची योजना आहे त्याच्यासाठी आपण काही केलं का? तर ते शून्य आहे. हम्म. काही लोकांना फार चांगलं वाटतात ते का रंगपंचमीला गेलो माणूस, हम्म. त्यांच्या होळीच्या दिवसात भावनेत आपण खेळलो हम्म. तर लोक जुळून जातात, त्याला पैसे लागत नाही, हम्म. त्याला काही कष्ट लागत नाही. हम्म. आणि आजकाल राजकारणी लोक मोठे भारी झाले. हम्म. त्यांचं कसं आहे, जसं आपण देवपूजा करतो का नाही, नारळ फोडलं कुंकू लावला म्हणजे देव झाला. हम्म. तर आमचं म्हणणं आहे, तुकारामानं सांगितलं का देव अशाने काही पावत नाही. हम्म. देव माणसात पाहायला पाहिजे, रुग्णात पाहायला पाहिजे, गरीबात पाहायला पाहिजे. असा देव करतो म्हटलं तर कष्ट आहे, हम्म. पैसे जाते, मेहनत लागते. तर अशा नारळ फोडायचं आणि कुंकू लावून टाकायचं. हम्म. तर अशातला काही राजकारणी लोकांचा भाग आहे. काय सोपं राजकारण कसं करता येईल, जातीच्या नावाचं, धर्माच्या नावाचं, काही अशा प्रकारचे इव्हेंट करू आणि लोकांना त्याच्यात बरोबर ठेवून त्याच मानसिकतेमध्ये. इथे कापसाचे भाव भेटले नाही, केंद्र सरकारचा प्रश्न आहे. काही लोक म्हणत होते कापसाचे भाव हा राज्य सरकारचा प्रश्न होऊ शकत नाही. हम्म. कापसाचे भाव असेल, सोयाबीनचे असेल, आमचे संत्रा उकळून पिका लागतं, तिनले मिल बंद आहे, तिनले मिल केंद्र सरकारचं आहे. मला काही कॉमेंट्स पाहतो आम्ही, तुम्ही कोण सुरू केलेली? आणि ते राज्य सरकारच्या मी 4 बैठकी लावल्या, लक्षवेधी लावल्या आणि केंद्रानं धोरण स्वीकारलं, 23 मिल बंद केलं. हम्म. मग आपण खासदार आहे तर एखादा हनुमान चालीसा जर केंद्रात आपण म्हटला असता हम्म. तर त्याचा फायदा जास्त झाला असता. हम्म. किमान त्या हनुमान चालीसामुळे केंद्राला बुद्धी तरी आली असती पियुष गोयलला. हम्म. ते झालं नाही, त्याच्यासाठी ते केलं नाही. हम्म. म्हणजे जे बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट, हम्म. त्यांनी अखंड हिंदुस्थानाला हिंदुत्व काय ते समजून सांगितलं. हम्म. उद्धवजी हा जरी तुम्ही टार्गेट केलं असेल, पण ते मातोश्री हिंदू सम्राटांचं घर आहे, हम्म. तिथे तुम्ही हनुमानजी चालीसा म्हणताय. हम्म. तर किती चुकीच्या पद्धतीने आपण जातोय. हम्म. अख्ख्या त्या मातोश्री अख्ख्या हिंदुस्थानाचं हिंदुत्व सांगण्याचं काम प्रखरतेने त्यांनी केलेलं आहे. आणि तिथे जर अशा पद्धतीने जात असेल तर ते फार चुकीचं आहे. मला असं वाटतं का आता काय झालंय का रस्त्यावरचं हिंदुत्व आलं हम्म. आणि मंदिरातलं घरातलं हिंदुत्व आलं, असे 2 हिंदुत्व तयार झालं. हा. आणि रस्त्यावरच्या हिंदुत्वामध्ये राजकारण वाढलेलं आहे. हम्म. आणि इथं सामान्य माणसाचं पतन नाही. हम्म. मग ते हिंदुत्व असू दे का मुस्लिम, कट्टर मुस्लिमवादीवाले असू दे का कट्टर बुद्धिस्ट असू दे, कट्टर जातीवादीवाले असू दे, हम्म. यामुळे मोठा अडचण काम करणाऱ्या हक्काच्या लढाया मागे पडल्या. हम्म. आमची हक्काची लढी काय? आम्ही भावाची आहे. हम्म. मजुराची हक्काची लढी काय? किमान त्याला भेटणारी मजुरी. हम्म. आता एखादी बिल्डिंग जेव्हा बनतं तेव्हा इंजिनियरला भेटणारा पगार आणि मजुराला भेटणारा पगार याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. हम्म. तफावत आहे मान्य आहे, पण किती असली पाहिजे? हम्म. 1500 रुपये एक चक्कर मारतं तर इंजिनियरला 1500 रुपये रोज भेटतं आणि 200, 250, 300 रुपयामध्ये मजूर थांबून जातं. एवढी तफावत जगाच्या पाठीवर कुठं नाही, जेवढी इथे हिंदुस्थानात. हम्म. या अनेक गोष्टी जर पाहिल्या म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल, ह्या सगळ्या गोष्टी मागे पाडल्या त्यांनी. हम्म. दिनेश भूप साहेबांच्या निवडणुकीमुळे मुद्द्यावर चर्चा झालेला. हम्म. आणि चर्चा काय होते, तो कोणत्या गटात गेला, या कोणत्या गटात आला, हम्म. तुमच्या जातीचे प्रश्न काय, धर्माचे प्रश्न काय, असं घेऊन मूळ मुद्द्याने बदल दिला. आणि कठीण आहे, हम्म. याला प्रचंड कष्ट आहे. हम्म. शेतीमालाला भाव द्या किंवा किमान 50% नफा धरून भाव भेटला पाहिजे, असं मोदीजींना म्हटलं होतं, काँग्रेसनं पण म्हटलं होतं. हा. पण 75व्या वर्षामध्ये 15% नफा भाव भेटला नाही, घाट्यात विकावं लागलं. सोयाबीनचा खर्च 7 ते 8 हजार रुपये क्विंटलचा आहे, एका क्विंटल भाव. हम्म. आणि सोयाबीनला भाव भेटले 4,500, हम्म. मायनस मध्ये गेला ना. हम्म. म्हणजे तो किमान नफ्यात तर भेटला पाहिजे त्यांनी. हम्म.
ते मुद्दे संपले आहे जाती धर्माच्या समोर. मग आता तुम्ही प्रहार पक्ष किंवा दिनेश भाऊ कोणते मुद्दे घेऊन कोणता अजेंडा घेऊन ही निवडणूक लढवणार आहे आणि नेमकं काय आश्वासन तुम्ही देऊ शकता? माझं असं म्हणणं आहे की 50% नफा धरून भाव करावा, स्वामीनाथन आयोग पूर्णतः मान्य करावा, आणि ते मान्य होतच नसेल तर MREGS मधून मजुरीचा खर्च, गावातला मजूर पण मजबूत राहील, शेतकरी पण मजबूत राहील, आणि त्याचा उत्पादन खर्च कमी केला तर तो नफ्यात येईल. शहरीकरणाचं वाढत असताना खेड्यातला गावातला जो मजूर आमचा शेतकरी जेव्हा शहरात येतो तो फुटपाथवर झोपून जीव आवश्यक आहे. फार चांगली जिंदगी जगतं असं नाहीये. तुम्ही मुंबईत जा, 6-7-8 लाख लोक फुटपाथवर झोपतात. म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की अन्न वस्त्र निवारा बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या घटनेमध्ये अन्न वस्त्र निवारा हा अधिकार आहे सामान्य माणसाचा. तो 75व्या वर्षामध्ये भेटत नाही, ती लढाई उभी होत नाही, ती मोठी होत नाही. ही लढाई आम्ही लढणार. मजुराची मजुरी त्याच्यासाठी एक महामंडळ तयार झालं पाहिजे. प्रकल्पग्रस्ताची जमीन ज्या प्रकल्पामध्ये गेली आणि धरणं उभे राहिले, राष्ट्रीय काम केलं, त्या प्रकल्पग्रस्तांना काय भेटलं? तो उद्ध्वस्त झाला ना, शेती राहिली नाही, पैसा हाती आला नाही, अख्खं कुटुंब चिराग करून टाकलं, बेचिराग केलं. त्या प्रकल्पग्रस्तासाठी धोरणं आहे का नाही तुमच्या? तुमचं घरकुलाचे विषय आहे. तुम्ही सांगा 75व्या वर्ष आहे अजूनही लोकांना घर नाही भेटले. आमदार खासदार कलेक्टरचे घर म्हणजे आमची बाथरूम तर गरीबाचं घर होत नाही, एवढी मोठी बाथरूम नशीब मिळाली. जी तफावत आहे ना त्या दूर झाल्या पाहिजे. किमान राहिलं चांगलं घर. बेरोजगारीचा प्रश्न आहे. शेतीत बेरोजगारी 45% देतो आपण कारखानदारीपेक्षा, आणि शेती मजबूत झाली तर बेरोजगारीचे 75% प्रश्न मिळू शकतो. कारण सगळ्यात मोठी कारखानदारी शेतकऱ्याची आहे. सगळ्यात जास्त मजुरी देणारा कोणता विभाग आहे तर तो शेती विभाग आहे. पण त्याची वाताहात केली. शेतकऱ्याच्या बरोबर तरुणांच्या आत्महत्या व्हायला लागली, त्याच्यापेक्षा जास्त. पण ते चॅनलवर येत नाही, चिंतन मंथन होत नाही. पेपर द्यायला गेला तर तो फुटते, आणि मेहनत करून सुद्धा तो निराशापोटी वापस येतो. पेपर फुटला श्रीमंताच्या लोकांना, फोडला, त्याची सत्ता त्यानं फोडला, त्याच्या कार्यकर्त्याने दिला, आणि मग एक वर्ष तिथे अभ्यास करत राहायचं. आणि कुठलाही पक्ष असू द्या, काँग्रेसच्या काळात तेच झालं, या काळात तेच होतंय. मी मुख्यमंत्र्याला भेटो की पेपर फुटीचा कायदा आपण आणला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये सगळ्याला जन्मठेपची शिक्षा दिली पाहिजे. कारण शेती परवडत नाही, उद्योग चालत नाही, म्हणून तो नोकरीकडे जाता, आणि तिथे करप्शन होत असेल तर निराशाच आहे ना आधी. एवढी 4-4 वर्ष बिचारे परीक्षा देत, अभ्यास करतोय, आणि साधं त्याच सुद्धा तिथे करप्शन होत असेल तर मला वाटते ते फार कठीण होईल त्याचा काळ. बरं, ईडी सीबीआयचं जे राजकारण चालू आहे याच्यावर काय तुमचं मत आहे? मला असं वाटते का, एक मी पहिलेपासून म्हणत आलो ना, आता म्हणतोय, तुम्ही एक सांगा किती लोक अंदर टाकले ईडी मध्ये? येत भाजपवाला अंदर काय गेलं त्याच्यावर सगळी चौकशी केला. माझं काय म्हणणं आहे का, आता केजरीवाल अंदर गेले, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सामान्य माणसाचा तरी एक चांगला सीएम म्हणून आहे. काय झालं का, पहिले एखाद्या नेत्यावर अशी चुकीची कारवाई शासनाकडून जर झाली लोक पेटून उठायचे, आणि ते एवढं कठीण व्हायचं तर कारवाई करताना, चुकीची कारवाई करताना शासनातल्या लोकांचा दमछाक व्हायचा, घबरावतो. तर लोकांनी ते सोडून दिलेलं आहे पेटून. केजरीवाल सारखा मुख्यमंत्री असणारा देशातली पहिली घटना आहे का त्यांना व्यवस्थितरित्या अंदर टाकण्याचा प्रयत्न केला. मी हा उमेदवार नाही लढवला असतं तरी मी हे बोललोच असतो. हे काही आमचा विषय नाही आहे, कारण आमचा बाप काही दिल्ली मुंबईला बसलेला नाही. आमचा बाप शेतकरी शेतमजूर आहे, त्याचे आम्ही गुलाम आहोत. म्हणजे मला काही भीती नाही दिसावी. पण माझं असं म्हणणं आहे का, एका बीजेपीच्या कार्यकर्त्यावर ईडी का नाही झाली दाखल, याचं उत्तर नाही दिलं पाहिजे. होऊ शकते का काही भविष्यात आपल्यावर ईडी गिडी नाही करण, दुसरं काहीतरी करण एखादा. आता एक धमकी दिली त्यांनी, कोण मला चिठ्ठी पाठवली, त्या तुम्हाला अंदर टाकू केजरीवाल सारखं, नाही ऐकलं तर उडून टाकू.
तर आम्ही तर पहिलेच भगतसिंगाच्या विचाराचे आहे. कदाचित निवडणुकीत उडून टाकलं तर हम तो बोलेंगे बहुत अच्छा मिल गई, हमारी मौत भी अच्छी होंगी, हमने जिंदगी भी अच्छी निकाली और मौत भी अच्छी होंगी. तुम्ही त्याच्यात पोलिसाचा ताफा कमी ठेवता. पोलिस तर आम्ही ठेवतच नाही, ते जबरदस्तीने बोलले आहे तिकडे गेलो होतो म्हणून, त्याची काही गरज नाही आहे. कसं आहे, इंदिरा गांधीजीनं एवढं मोठं संरक्षण होतं काय आपली, कसं आहे का ज्यांना या गोष्टी करायच्या आहेत त्या सुरक्षेनं होते असं नाहीये. आणि मला असं वाटतं का पोलिस घेऊन फिरायची वेळ होत साहेब, तर तो जिवंत कुठे आहे, जिवंतच नाही ना. स्वाभिमान पक्षाकडून तुम्हाला पहिले की आम्ही बच्चू भाऊंना प्रचार करायला लावू किंवा ते करतील, आता विचारा, आता त्यांना विचारा. नाही पण आता ते म्हणते की घरात घुसून मारू जर जास्त बोलले तर. असं का? बरं आहे, त्यांची कोणत्या स्टाईल नवीन ते पाहून घेऊ ना आपण, उनकी स्टाइल देखेंगे मी घर में आने की, उस स्टाइल से हम भी जाएंगे आगे. म्हणजे तयारी आहे का तुमची? कसं आहे, काही वाद विवाद होऊ नये आणि या वादामुळे मूळ गोष्टीकडे दुर्लक्ष होऊ नये या विचाराचा एकमेकावर चिखलफेक करून मुळातले मुद्दे दूर करून आपल्यावर केंद्रित करावं हे चुकीचं आहे. त्याच्यानं मला वाटतं का आम्ही त्याच्यावर प्रयत्न करतो का त्याच्यावर आपण जाऊ. आम्ही जी टीका करतो आहे ते आम्ही खालच्या लेवलवर करतो, वास्तविकतेवर करतो. ते सहन करावी, तुम्ही आमच्या वास्तविकतेवर करा, मी सहन करू. घरात जाऊन मारण तर कसं आहे, सगळ्यांना दोन हात असतं ना, असं तो आहे ते. बरं, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा तुमचा नारा आहे. मग आता हे जे धन तुमच्या जवळ कमी आहे याचं आता तुम्ही कसं? आता आम्ही पेटे आज आमचे 2-3 लाख रुपये जमा झाले वर्गणी करून चांगल्या पद्धतीनं. मला जसं ज्या पद्धतीनं 2004 मध्ये दिनेश भाऊनच नेतृत्व केलं होतं आणि त्याच्यात आम्ही 10,000 मतांना पडलो आणि अगदी वेळेवर निवडणूक लढलो, तर या पेटीनंच आम्हाला जगवलं. पण निवडणुका आल्या की लोकांना वाटते की आमदारांना खासदारांना आम्हाला दिलं पाहिजे, तुम्ही ते लिस्ट मागता. हेच तर ध्रुवीकरण आहे. काय झालंय का, हा जो लोकशाहीचा पद्धत, माझं असं मत आहे का निवडणुकीत न मागता दुसऱ्या काही बऱ्याच गोष्टी आहेत त्या मागितल्या पाहिजे. का बरं मागू नये? कार्यकर्त्यांना मजबूत का होऊ नये, कार्यकर्त्याजवळ पैसे काय होऊ नये. त्यानं 100 वेळा रक्तदान केलं, त्यानं काय उपाशी झोपावं, राहावं त्यानं, आणि 2 नंबरचा धंदा करणाऱ्यानं मस्त जगावं असं काही आहे का? असं नाहीये. पण ते कार्यकर्त्यासाठी सुद्धा एखाद्या योजना जो सामाजिक आहे, सामाजिक चळवळीत आहे, पक्षकार्यात वाहून घेणारा असेल, माझा एक विचार आहे त्या प्रहार मध्ये तरी कार्यकर्त्यासाठी प्रहारची पक्षाची एक योजना असते. बरोबर. तर जो आपलं प्राणपणाला लावतोय, त्याला पंचायत समितीला जाता येत नाही, तो उभा राहत नाही, पण पक्षाचा अजेंडा हाती घेऊन, झेंडा कोणत्या रंगाचा असतो, अजेंडा फार महत्वाचा आहे. आम्ही छत्रपतीला का मानतोय? भगवा झेंडा घेतला म्हणून मानतो का? निळा झेंडा वापरला होता म्हणून आपण मानतो का हिरवा होता म्हणून मानतोय? तर छत्रपतीचा झेंडा हिरवा असता तर छत्रपतींना आपण पुजलं नसतं का? कलरचा काही मतलब नाही होता, अजेंडाशी मतलब. आता पक्षाबद्दल तुम्ही बोलले म्हणून मला असा एक वैयक्तिक प्रश्न आहे, प्रहार मध्ये महिलाला कमी दिसते बा मला. पण मला असं वाटतं का एकंदरीत या सगळ्या वातावरणामध्ये आमची संघटनेवर प्रॉपर लक्ष देण्याचं थोडं आम्ही कमी पडलो. कारण आम्ही उठलं सुटलं आंदोलन करणारी लोक, दिव्यांगाचं आंदोलन 15 वर्ष केलं. 15 वर्षात शिंदे साहेबांच्या कृपेनं दिव्यांग मंत्रालय झालं आणि त्या याच्यात संघटन बांधायचं विसरलो आम्ही, आता बांधू आपण. गेल्या 2 वर्षात तुम्ही लय शांत होते असं एकंदरीत जनतेचंच म्हणणं आहे. पार्लमेंट मध्ये 2-4 विषय कुठे शांत होतं? तुम्ही असं काही आरोप करता का? मी दिल्लीला जाऊन आलो, बुलेटवर गेलतो नाही का रे बाबा, शांत राहायचं लक्ष नाही. पण आता कसं, मी विधानसभेत चिरफाड केलं, एक अधिवेशन सांगा. अधिवेशनात तर अधिवेशनच तुमच्या जनात असते, तो विषय नाही. पण महाराष्ट्रात सध्या जो तुमचा एक होता तो आता वापस आल्यासारखं वाटलं, कमबॅक झाल्यासारखं वाटलं. रिटर्न त्याला काय म्हणतो आपण, एक नाव होतं ना बाबा चांगलं, त्याला काय म्हणतो फिरस वापस. तर मला वाटतं निवडणुका याच्यासाठी असते. निवडणुकीमध्ये हे कसं आहे
जसे हिंदू धर्मात दिवाळी आहे, मुस्लिमांमध्ये ईद आहे, बौद्धांमध्ये बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल किंवा गौतम बुद्ध जयंती असेल, तर हे सामाजिक कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक आहे. आणि याच्यात माणूस पक्ष आणि माणूस आणि कार्यकर्ता तयार होत असतो. लोकशाहीची सगळ्यात मोठी पुण्य ही आहे. या निवडणुकीमुळे गरिबाच्या घरापर्यंत जावं लागतं. ज्याला पाणी प्यायची पण व्यवस्था नसते ना कुठून, म्हणजे सदैव बिस्लरी देणारा, सदैव एसीत राहणाऱ्या माणसाला या संविधानानं नेत्याला झुकावं लागतं. बाबा मत दे. मोठी क्रांती आहे. तर हा लोकशाहीचा उत्सवच आहे आणि याच्यातून कार्यकर्ता घडत. काही मुद्दे सुद्धा चव्हाट्यावर हल्ली येत नाही. मुद्दे आम्ही एक स्लोगन केलं होतं, निवडणूक आली मुद्द्यावर बोला. धर्म जातीवर लय झालं. आता मंदिर झाली, मस्जिद झालं, पुतळे झाले, पर्यटन झालं, सगळं झालं. पण कष्ट करणाऱ्यासाठी काय, त्या कटल्यावाल्यासाठी काही योजना आहे का तुमच्या? तो एवढे मोठे क्विंटल भराचं पोतं अंगावर घेतं, काम करतो दिवसभर. कष्ट करणाऱ्यासाठी काय योजना आहे? श्रम योजना करायला नको? समप्रतिष्ठा योजना. तो मार मेहनत करतोय. या हिरवींमध्ये बाजूने जर पाहिलं काय अवस्था आहे हो? भांडे घासणाऱ्या महिलेची काय अवस्था आहे? भांडी घासू घासू हात बेकार होते आणि त्यालाच औषधी घेण्यासाठी फिरावं लागतं. 75व्या वर्षामध्ये मी बिमार पडलो तर मी मुंबईला जातो उपचार करायला आणि मला मत मारणाऱ्याला हिरींमध्ये दिवस काढावं लागतं. ही वस्तुस्थिती बदलण्याचं काम आम्ही केलं. आम्ही हे मुद्दे घेतोय विधानसभेत. जसं तुम्ही सांगितलं की तुमचा कोणी बाप नाहीये, आता तुम्ही आहे, राजकुमार पटेल आहे, दिनेश बुबा आहे, राजकीय बाप नाही आमचं. हो, राजकीय बाप. तुमचा कार्यकर्ता आहे, चांगला जनता आहे. पण किती टक्के विश्वास आहे की उमेदवार निवडून येईन बापला? मत कोण मारते? जनता. मोदीचे ते काय मारायला? आता काही लोकांचं म्हणणं आहे की राहुल गांधीचं मत चालतं का इथं? ईव्हीएम बद्दल विचारा. ईव्हीएम जाऊ द्या, नंतर पाहू. आम्ही त्याचा बंदोबस्त लावलेला आहे. पण मला एक सांगा, मत आम्ही मारतो आणि ऐकतो ना त्याच. अरे आमच्या मतानं नेते ऐकलं पाहिजे ना. बरोबर. मत मारणारी जनता. भाषण कोणाचे? तर दिल्लीवाल्यांचे, मुंबईवाल्यांचे. एमएस तर आम्ही आळा बसवायचा आहे. आपले माणसं, आपला उमेदवार, आपला कार्यकर्ता, आपलाच नेता, आपली माती. आता आमचं कसं जुगाड लागलं, उमेदवार आमच्या मातीतला आहे, नेता आहे म्हणून मी कार्यकर्ता म्हणून याच मातीतला आहे. आम्ही ज्याच्या नेतृत्वात निवडणूक लढवतोय ते राजकुमार पटेल पण याच मातीतला मतदार आहे आमचा. आमची माती, आमची माणसं. अब दिल्ली मुंबई वाले का कुछ नहीं चलने वाला. ते भाषण देऊन जर छक्के मारले, चौके मारले, तर आम्ही एक एक रन काढून तितक्याच वेळात 10 रन काढू. मैत्री पण बनवलंय. याच्या सभा मोठा होऊन पण आम्ही बारीक बारीक रन काढून याला हरवणार आहोत. माहितच नाही पडणार आहे. आणि म्हणून त्याला असं वाटत सभालाही मोठी झाली पण आम्ही पोखरून टाकू ना तेपर्यंत. पुरा बजेट आमचा कार्यकर्ता एकदा भिडला तर तुमचे चौके, आमचे सिंगल रन. एवढा आत्मविश्वास तुम्हाला लहानपणापासून होता की आता निवडणूक लढता? मी तर काही कुठल्या पक्षात याला काय चेक नाही. माझ्यासाठी ना अभिनेता आला, नेता आला. तुम्ही सेलिब्रिटी. आणि मी काही हिरो सारखा नाही. मी आपला गैबरासारखं राहायचं, गैबरासारखं उठायचं, इमानदारीनं सैनिकासारखं काम करायचं. त्याच्यानं मला तर काही नेत्याची गरज पडली नाही. धर्म आणि जात सांगायची गरज पडली नाही. पैसा वाटायची गरज पडली नाही. 5 वर्ष एवढं काम करायचं, त्या लोकांनी प्रचार केला पाहिजे. जात प्रमाणपत्राबद्दल तुम्ही बोललेच नाही. आता काय बोलावं? कोर्टात बोलू नका म्हणतात. कोर्टाच्या वर्गात बोलता नाही. न्यायाधीश आहे आणि इथल्या सगळ्याच्या लोकांचा विश्वास न्यायालयावर खूप असते. माझं आहे. पण 1.5 वर्ष केस काढली कोणी? हायकोर्टानं 69 पानाचा निकाल दिला आणि मग त्या निकालावर एवढा स्पष्ट निकाल असताना सर्वोच्च न्यायालयानं थांबून ठेवायचं कारण खर तर चुकीच्या पद्धतीनं प्रमाणपत्र मिळवलं म्हणून मागचे 5 वर्ष घेतले. हा देशद्रोहच आहे.
सातच दुसरी गावाची आणि खासदारकी भोगाची. मला तर वाटतंय का म्हणजे कधी कधी असं वाटतं का आता लोकशाही आहे का नाही आहे, संपली का काय, असं चित्र आहे या देशामध्ये. एवढे मोठे मोठे विधान तुम्ही करता, तुम्हाला भेऊ नाही लागत? भयाचं काय कारण आहे? कसं आहे, माझ्या मायनं सांगितलं एकदा दारूतून मेल्यापेक्षा एखादीचं वाईट करून मेल्यापेक्षा चांगलं करून मरणं मला अभिमान वाटत. सेवा करता करता आलं टाइम तर आम्ही 2दा रक्त द्यायचं 3 महिन्यात. ईव्हीएम वर बोलत नाही म्हणते ना. ईव्हीएमवर मला असं वाटतं त्या लोकांचं आता असं वाटतं सगळ्यांचं मध्यात कोर्टानं काहीतरी निर्णय याचिका दाखल केली आहे. माझं काय मत आहे, ही साधी गोष्ट. पाणी पिल्यावर ताण भागली पाहिजे का नाही, जेवण केल्यावर पोट भरलं पाहिजे, मतदान केल्यावर मत पाहायला भेटलं पाहिजे, साधी गोष्ट आहे. मग तुम्ही एवढे मोठे माणसं, एवढे तुमचं लोकॅलिटी आहे, तर मग आमचं मत मारलं ते गेलं कुठं हेच पता लागत नाही. म्हणजे या देशातला सर्वात मोठा अधिकार आमच्या सामान्य माणसाला भेटला असेल तो मतदानाचा अधिकार आहे. एक मतदान पवित्र झालं, एक मतदान जर मजबूतीने मारलं गेलं तर रक्तदानाची टीम तयार होईल, अन्नदानाची खऱ्या अर्थानं खऱ्या चांगल्या पद्धतीने जाईल, अर्थदान चांगलं होईल. जिथं गरिबी आहे तिथं अर्थ जाईल, पण मतदानच चुकीचं झालं तर अर्थदानही संपलं, रक्तदान संपायला येईल. पवित्र दानामध्ये आमचं मत आम्हाला कोण पाहायला भेटत नाही हा प्रश्न आहे. मी बटन दाबली आणि ते बटन दाबल्यानंतर मला मत मला काय भेटलं का नाही भेटलं ते चिठ्ठी हाती आली पाहिजे ना, एवढंच म्हणणं आहे. आणि एवढं तुम्ही मोदीजी करणं याची गॅरंटी घेतलेली पाहिजे का मोदीजीनं? काही लोक बिचारे बीजेपीचे भेटतात, आम्ही मोदीजींना खूप मानतो, पण हे तुमचं म्हणे बच्चू बरोबर आहे, हे तर मी म्हणे तुमच्या सोबत आहे, आपलं मत आपल्याला पाहायला भेटलं पाहिजे, पाहायलाच भेटत नाही. बरं, ह्या निवडणुकीत कोण कोण सोबत आहे तुमच्या? जनता आहे सोबत. नाही, बीजेपीचे काही नेते कार्यकर्ते नाराज होते बाबा. आता आम्ही नाव घेतलं तर आधी त्याच्यावर बांधावून एक मीटिंग मुंबईला दुसरी दिल्लीला मरती आता. म्हणजे कुठे कुठे तुम्ही भेटा जराशे? ते भेट त्याच्यासाठी भेटतो, माझ्यासाठी मी गेलो असतो तर काले उतरलो असतं, सुखातले काले दुखात टाकलो असते. एक तर जेव्हा मतदानात घोळ होत आणि वाटलं एखाद्याला तर ईव्हीएम मशीनवरचं मोजणी होईल, पण मला जर शंका आली तर त्या बॅलेटची मोजणी झाली पाहिजे, एवढाच प्रश्न. आणि हा सामान्य माणसाचा अधिकार आहे. तर सामान्य माणसाचा अधिकार जर आम्हाला भेटत नसेल तर सगळ्यात मोठं करप्शन, त्या अधिकारावर सगळ्यात मोठा झाला आहे. लोकशाहीचं पतनच नाही तर घटनेचं आम्ही पाहतो चिन्हया करून टोपीसारखी ओढल्यासारखी अवस्था आहे. कारण यामुळे लोकांचा विश्वास मतदानावरचा संपेल, मतदानावरचा जर विश्वास संपला तर पुन्हा झुंडशाही सुरू होईल. म्हणजे राजेशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेमुळे राजेशाही संपली आणि लोकशाहीमध्ये सामान्य माणूस राजा व्हायला लागला. तो राजाच्या घरी जन्माला आला पाहिजे ही संकल्पना मोडीत काढली बाबासाहेबांच्या घटनेने. आता पुन्हा तेच तयार होणार आहे, सांगाले लोकशाही और अंदर से राजाशाही, ये तोडना पडेल. कार्यकर्ता तर तुमच्या पाठीशी आहे, पण जनतेला तुम्ही काय आव्हान करा? मायबाप जनतेला एकच सांगतोय, तर ही निवडणूक खर तर तुमच्यामुळे आम्ही जिंकणार आहोत. आणि तुम्हाला या निवडणुकीत सांगायचं आहे, नेता नाही जनता ठरवणार आहे. एका कार्यकर्त्याला पाठवायचं आहे आणि ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. दिनेश भाऊ सारखा एक सच्चा कार्यकर्ता, मी नेहमी सांगत असतोय, रक्त लागलं तर रक्त देणारा, उपाशी असेल तर जीव घालणारा, वेळ आली तर धावून जाणारा एक सच्चा सेवकाला एक सच्चा कार्यकर्ता भेटलेला आहे. आता आम्ही सेवकाची युती झालेली आहे. लोक जातीपाती धर्माची युती करतोय, पक्षाची युती करतोय, पण आम्ही आता रुग्णसेवकाची युती झाली. आणि मग या युतीला पाहून सगळ्या पक्षातल्या कार्यकर्त्यानं, आता आमचे छोटू महाराज आहे, दिवसभर विरोधमध्ये असते, यांचं तर भूतच इथं आहे. आणि मग असा सच्चा कार्यकर्ता आहे म्हणून तुम्ही नेत्याचं यावेळेस ऐकू नका. सभा मोठ्या होईल,
पण कार्यकर्ता हा त्याच्या नेत्यापेक्षा कधी भारी असतो. कार्यकर्ता संपला का नेता संपायला वेळच लागत नाही. नेता कार्यकर्त्याला संपू शकत नाही, नेता जनतेला संपू शकत नाही. जनता नेता को खत्म कर सकती है, और ये चुनाव जनता ही जो है जीतकर ला सकती है. एका कार्यकर्त्याला दिल्लीत पाठवण्याचं अतिशय प्रामाणिकपणे धर्म जात पक्ष सोडून आपण निवडून द्यावं असे आपल्याला विनंती करतो. आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो. तुम्ही म्हणाल तो आमचं तर आहेच, वालकर सेवा घे. तुमचे आम्हाला फक्त 2 तास 1 तास पाहिजे आणि 24 तास जाऊ ना. तुमच्या 1 तासात आयुष्यभर 24 तास धावणारा आमचा उमेदवार इथं आहे. आणि म्हणून त्याला आपण अतिशय सकाळी उठून ज्या ज्या धर्माची असेल त्याची पूजा करून आमच्या दिनेश भाऊवर एकदा शिक्कामोर्तब करा आणि हिंदुस्थानला सांगून द्या या देशातला कार्यकर्ता आणि जनता अजूनही जिवंत आहे. नेत्याची नेत्यागिरी, त्याची हुकुमशाही कधी आम्ही खपवून घेणार नाही. नव्हे तर त्याची उलटा पालट करून छत्रपतीने जसं शिवराज्य रयतेचं राज्य निर्माण केलं, ते राज्य आता निर्माण करण्याची वेळ मला वाटतं कार्यकर्त्यावर आणि जनतेवर आली आहे. ते त्यांनी करावं. इसके खिलाफ जाना पडेगा. एक प्रश्न लय महत्वाचा होता माया. गेल्या 5 वर्षात आहे ना, म्हणजे एवढं तर कधीच कोणा चक्रा नसून मारला जेवढ्या ह्या 5 वर्षात ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात. याला काय झालं, जनतेचा विश्वास उडाला निवडणुकीवर. आम्हाला मतदानी करायचं नाही म्हणते, कोण का मतदान केलं तर निवडून येते, दुसरा कोणी पक्षात जाते, तिसऱ्या माझं काय म्हणणं आहे, 10 पक्षात जाईल. हा कशासाठी जाव? ठेका घेतला का एकाच पक्षात काम करायचा? हा तो विषय नाही. विषय आहे मुद्द्याचा. हो आम्ही गुवाहाटीला गेलो, पण शिंदे साहेबाला लिहून घेतलो हो त्यामुळे दिव्यांग मंत्रालय पाहिजे. हा मी मुद्द्यासाठी पक्ष बदलला तर तो जनतेच्या कामी होऊ शकतो. हो आणि त्याच्यामुळे हा दिव्यांग मंत्रालय. हो निष्ठा लोकांवर ठेवा, हो नेत्यावर नाही, हो. जनतेवर निष्ठा ठेवा. आणि आजही तुम्ही आता थोडीशी नाराजी ओढवून घेतली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आता शिंदे साहेब नाराज आहे तुमच्यावर का चालू द्या म्हणते? ते आमचे मित्र आहे. हो राजकीय नाराजी होईल, मैत्री आमची कायम राहील. हो आणि आली तर आखरी कसं आहे, आपल्याला कोणी बाप नाही. आपल्याला काय दर आहे. आम्ही सीएम ते मोदी यात्रा काढली होती. हा सीएमच्या घरापासून तर पीएमच्या घरापर्यंत वाजाकर ढकराय. हा त्याच्यानं आमचा तो काही विषय नाही. जनतेसाठी दाही दिशा, कुठे पण जिथं म्हणाल तिथं. हो विषय संपला. विषय संपला, मुलाखत संपली. तुमचे लय धन्यवाद. एवढ्या टाइमातला टाइम काढून तुम्ही दिला आम्हाला, त्याच्यासाठी धन्यवाद. आपला धन्यवाद. असेच आमच्या सोबत राहा. बिलकुल. चला. काय? अच्छा, प्रश्न रिपीट. बंद झाला होता कॅमेरा? पूर्ण बंद झाला. डेटा आहे ना? नाही, हा शेवटचा प्रश्न. डेटा आहे ना? म्हणूनच मी एंड पहिले घेतला तुमचा. आपल्याला काढून आपल्या जर तुकडे तुकडे करून चांगली झाली तर पाठवून द्या. शॉर्ट करून नाही. हा कोण? आम्ही गेले द्या. नाही, आम्हाला तर येणारच आहे ना, ते दाखवणार येणारच आहे ना. आम्ही तुकडे तुकडे करून पाठवून देऊ. तेवढी लोक पाहत नाही ना. कोणती? विदर्भाची श्रुतिका. विदर्भाची श्रुतिका नाव चांगलं आहे आणि भूमीतलं आहे. विदर्भ त्याच्या समोर लावलेलं आहे, मातीचं नाव आहे. बरेच चॅनल दिल्ली मुंबईचे असतात. गावातलं चॅनल अधिक चांगल्या प्रगतीवर न्यावं. गावातला माणूस दिल्लीत गरजला पाहिजे. दिल्लीच्या म्हटल्यानुसार गावातल्या माणसानं शक्य आलेलं नाही पाहिजे. आणि मला लय भारी वाटलं हे का आमच्या गावातलं चॅनल आहे आणि या गावातल्या चॅनलचा हंगामा पुऱ्या देशात जावा. विदर्भाची श्रुतिका चॅनल, मला वाटतं आमच्या शुभेच्छा आहे. अशीच तरक्की करा आणि एक दिवस दिल्लीवाल्यांना दखल घ्यावी अशा प्रकारचा आपण एक नवीन आलेख निर्माण करावा अशा शुभेच्छा देतो. काय प्रश्न होता तुमचा? व्हीव्हीपॅट मधून जी प्रिंट बाहेर निघते ती फक्त दाखवण्याची प्रक्रिया आहे, ती हातात देण्याची प्रक्रिया का राबवण्यात आली? हा बोला. मला असं वाटतं त्या 2 गोष्टी असल्या पाहिजे.